तुम्हाला हे ढोकळा बनवताना काही अडचणी येतात का? जसं की ढोकळा फुगत नाही किंवा ढोकळा कडू लागतो किंवा मग ढोकळा घशाखाली बसतो. तर असं होत असेल तर आजची ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की यामध्ये मी तुम्हाला परफेक्ट जाळीदार ढोकळा कसा बनवायचा हे दाखवणार आहे. चला सुरुवात करूयात फेल न होणाऱ्या इन्स्टंट ढोकळाच्या रेसिपीला. तर सर्वात अगोदर मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे. आता त्यामध्ये 2 चमचे रवा घालायचा आहे, 1 चमचा साखर, अर्धा चमचा लिंबू सत्व, पाव चमचा हळद, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. याला छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे रवीने, म्हणजे याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत. आता थोडंसं 1 चमचाभर तेल याच्यामध्ये घालायचं आहे आणि याला परत व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटं याला बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत गॅस ऑन करून गॅसवरती एक पातेलं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे. 1 ते 1.5 ग्लास मी ते पाणी वापरलेलं आहे. आता त्यामध्ये एखादं स्टँड ठेवायचं आहे. त्याचबरोबर ज्या डब्यामध्ये किंवा टीनमध्ये आपण ढोकळा बनवणार आहेत तर त्याला तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे. आता जे आपण बॅटर भिजायला ठेवलं होतं 10 मिनटासाठी ते घ्यायचे आणि त्याला परत एकदा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि एकदा चेक पण करायचं आहे की टेस्ट व्यवस्थित आहे का. तर आता आपण घेणार आहोत एक इनो पुडी आणि इनो पुडी त्यामध्ये घालायची आहे. त्याचबरोबर थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे इनो ॲक्टिवेट होईल आणि त्याला व्यवस्थित परत फेटून घ्यायचं आहे. आणि आता हे फेटत राहायचं आहे आपल्याला जोपर्यंत हे पीठ फुलत नाही. तर बघू शकता छान पीठ फुलत आहे. तर हे फुललेलं जे पीठ आहे तर ते आपल्याला त्या डब्यामध्ये टाकायचं आहे आणि ही स्टेप जी आहे तर ती आपल्याला लवकर करायची आहे, कारण की मग इनोचं जर पाणी झालं तर ढोकळा फुगत नाही. त्याच्यामुळं जेव्हा पीठ फुललेलं आहे तेव्हाच ते लगेचच आपल्याला तेल लावलेलं एका डब्यामध्ये टाकायचं आहे आणि लगेचच त्याला वाफवायला ठेवून द्यायचं आहे. तर आता 20 ते 25 मिनिटे झाली आहेत आणि आपण चेक करून घेऊयात की ढोकळा तयार झाला आहे की नाही. त्यासाठी एक सुरी घ्यायची आहे आणि ती ढोकळ्यामध्ये टाकून बघायची आहे. जर सुरी स्वच्छ आली म्हणजे ढोकळा आपला तयार झालेला आहे. तर चला फोडणी करून घेऊयात. त्यासाठी एका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घातलं आहे, त्यामध्ये 1 चमचा मोहरी घातली आहे आणि त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या आतून कट केलेल्या आहेत. त्याचबरोबर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि याची छान खमंग फोडणी मी दिलेली आहे. आता यामध्ये घालायची आहे 2-3 चमचे साखर. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आणि आता यामध्ये घालायचं आहे पाणी आणि वरतून थोडासा लिंबाचा रस पिळायचा आहे. तयार झाली आहे आपली फोडणी. ढोकळा पण आपला थंड झालेला असेल तर ढोकळा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर वरतून एक प्लेट झाकायची आणि डबा उलटा करून घ्यायचा आणि त्यावरती थोडंसं डॅब डॅब करून हलक्या हाताने आपल्याला ढोकळा काढून घ्यायचा आहे. तर बघू शकता किती मस्त अशी जाळी ढोकळ्याला आलेली आहे. एकदम स्पंजी असं ढोकळा आपला तयार झाला आहे. बघू शकता झाला आहे ना हॉटेलसारखा. आता याच्या सुरीने आपल्याला चौकोनी आकाराचे काप करून घ्यायचे आहेत. ढोकळा बनवताना त्यामध्ये 2 चमचे रवा घातला ना की ढोकळ्याला एकदम परफेक्ट आणि जाळीदार असं टेक्स्चर येतं. त्याचबरोबर ढोकळा जो आहे तो घशाखाली पण बसत नाही. तर अशा पद्धतीने एकदा ढोकळा नक्की ट्राय करा. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण बॅटर बनवत असतो तर त्या अगोदरच आपल्याला ढोकळ्याची सगळी तयारी करून घ्यायची आहे. जसं की पाणी गॅसवरती ठेवणं आणि डबा ग्रीस करून ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी आधीच केल्या तर मग आपला जो ढोकळा आहे तर तो बिघडत नाही. जर आपण बॅटर करून त्यामध्ये इनो घालून जर सगळ्या गोष्टी करत बसलो तर मग इनोचं पाणी होतं आणि ढोकळा आपला बिघडतो. तर मस्त परफेक्ट जाळीदार असा इन्स्टंट ढोकळा आपला रेडी झाला आहे. मस्त ग्रीन चटणीबरोबर सर्व करूयात. तर सगळ्यात महत्त्वाचं, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.